नमस्कार, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे झटपट पद्धतीने बटाटा चटणी। अगदी सोपी पद्धत आहे ही चटणी बनवण्याची। डब्यासाठी झटपट होणारी चटणी आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवरती नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मी आज बनवणार आहे चटपटीत बटाटा चटणी। चला तर आपण बनवूया आता बटाटा चटणी। बटाटा चटणी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये 2 पळ्या तेल टाकते। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते। मोहरी तडतडून द्यायची। त्यावरून मी थोडंसं लसूण कट केलेलं आहे ते टाकून देते। लसूण पण चांगलं थोडंसं परतून घ्यायचं। त्यावरून 2-3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहे मोठाल्या, त्या थोड्या तळून द्यायच्या। आणि त्यावरून मी एक कांदा, मोठा कांदा घेतलेला आहे लांब लांब कापून, तो कांदा चांगला परतून घ्यायचा। आता तेलामध्ये गुलाबी रंग होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। आता यावरून मी थोडासा कढीपत्ता टाकते आणि हे पूर्ण मसाला आपल्याला चांगला एकदा तळून घ्यायचा। कांदा परतला की यामध्ये मी एक लाल टमाटा कापून टाकते। हा पण कांद्यामध्ये चांगला परतून घ्यायचा। पूर्ण मसाला चांगला परतला की यामध्ये मी 2 बटाटे घेतलेले आहे मोठाले, छोटे छोटे तुकडे केलेले आहे ते टाकून देते आणि हे बटाटा पण चांगला परतून घेते। या बटाट्याची साल काढलेली नाही, मी सालीसोबतच बटाटा कट केलेला आहे छोटे छोटे तुकडे। आता यावरूनच मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून देते। मीठ टाकलं की याला चांगलं एकदा हलवून घ्यायचं 2 मिनिटं। आता हे चांगलं हलवलं। आता यावरती मी 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवून देते। 5 ते 6 मिनिटं झाले की झाकण काढून घेते आणि इथे एकदा हा बटाटा चांगला हलवून घेते। तुम्ही बघू शकता आपण मीठ टाकलेलं आहे ना, त्यामुळे बटाट्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच बटाटा हा शिजून निघतो। बटाटा पण इथे आपला चांगला मऊ शिजलेला आहे। थोडं फार राहिलं ते भाजीमध्ये परत शिजून जाईल। आता यामध्येच मी काही मसाले टाकते। 1 चमचा कांदा लसूण मसाला घेते, अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर घेते, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेते कलर येण्यासाठी, धना पावडर अर्धा चमचा, थोडंसं हिंग घेते आणि थोडीशी हळद घेते। आता हे एकदा चांगला मसाला बटाट्यामध्ये परतून घ्यायचा। 2 मिनिटं चांगला हलवून घ्यायचा हा मसाला। मसाला आता पूर्ण बटाट्यामध्ये चांगलं मिक्स झालेला आहे। आता यावरूनच मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेते। आबडधोबड कूट केलेला आहे, हा लय बारीक केलेला नाही। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेते। शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता। आता हे चांगलं मसाल्यामध्ये मी एकदा हलवून घेते 2 ते 3 मिनिटं। हा मसाला चांगला आता बटाट्याला चिटकलेला आहे। आता याच्यावरती 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून देते आणि एकदा चांगलं वाफवून घेते। 2 मिनिटं झालेले आहे, झाकण काढून घेते। तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची चटणी किती भारी दिसते। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने झालेली आहे। 5 मिनिटांमध्ये डब्यासाठी ही बटाटा चटणी खूप छान आहे। बनवायला पण सोपी आहे आणि खायला चवीला पण एकदम भन्नाट आहे। तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की बनवा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा
मी या चॅनलवरती खूप छान रेसिपी घेऊन येत असते। अगदी सोप्या पद्धतीने, गावाकडची पद्धतीने मी रेसिपी बनवते। ही रेसिपी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा। असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये या चॅनलवरती। तोपर्यंत बाय बाय। चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।